नमस्कार मंडळी, मी मधुश्री. माझं युट्यूब चॅनल मधुश्री किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. हॅलो फॅमिली, हॅलो फ्रेंड्स, हॅलो व्ह्युअर्स. आज मी आले आहे. आता सगळे सणवार येत आहेत आमच्याकडे. A to Z सगळे सणवार आहेत आणि आम्ही खूप छान सेलिब्रेट करत असतो ते सणवार. तर मी बऱ्याच काही काही पितळ्याच्या गोष्टी वगैरे आणलेल्या आहेत यावरती नवीन. तर म्हणलं तुम्हाला ते दाखवूयात, शेअर करूयात. तर पहिला तर हा तांब्या आणला आहे, कलश पितळेचा. खरं तर ते लक्ष्मी वगैरे असं पुढं येतं ते पण मला खूप आवडलं होतं. पण परत कुठंतरी वाटलं की देवाला कुठे अशी पुढं आणि ते असं देवाचं हे असलेलं वापरायला मला नको वाटलं, म्हणून मग मी ते स्किप केलं आणि हा तांब्या घेतला. हा मला 1600 रुपयाला पडला तांब्या, हा पितळेचा कलश म्हणजे. आणि हे पितळेचं काहीतरी पितळेचं फुलपात्र आणि पळी पण घेतली आहे मी यावर्षी. आणि हे तबक पण घेतलेलं आहे. म्हणजे मी खरं तर हे काय म्हणतात त्याला, आपलं हे म्हणून घेतलं आहे. ते आपलं माझ्या नाव आत्ता लक्षात येणार. हे 3 सेट घेतले. ह्याचे माझ्याकडनं त्यांनी 2900 रुपये घेतले ह्या तिन्हीचे. हे म्हटलं आता मी हे माझ्याकडे सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी आणलंय. पूजा म्हणजे तिथून सुरुवात करायची आणि मग पुढे सगळे सणवार असतातच, गौरी गणपती नवरात्र दिवाळी वगैरे. आणि हे मी वापरलेलं आहे. हे आपलं सोमवारी, श्रावणी सोमवारी ह्याच्यात पूजेचं वगैरे सामान घेऊन केलेलं आहे. आणि हे जे दिवे आहेत ते मी ह्याच्या वेळेस घेतले होते. आपलं माझं प्रकट दिनाच्या दिवशी मी स्वामींची स्थापना केली होती ना, तेव्हा घेतले होते हे दिवे. खूप सुंदर आहेत, खूप छान आहेत. हे मला वाटतं काहीतरी 500 रुपये जोडी त्यांनी दिले मला हे दिवे. पण क्वालिटी खूप चांगली आहे मैत्रिणीने, एकदम जड जड. अजून मोठा पण साईज आहे, पण मला हा ओके वाटला म्हणून मी हा घेतला. हे धूपदान पण मी तेव्हाच घेतलेलं होतं, पण मी भरपूर काय काढलं होतं त्यामुळे मी हे विसरले धूपदान वापरायचं. तर किंमत त्यांनी 900 रुपये दिली आहे. पण हे पण मला मला वाटतं मी मार्च मध्ये घेतलेलं आहे. हे वापरलं नाहीये पण मी, म्हणजे नवीन कोरच आहे आता. आमच्याकडे शक्यतो सगळी सुरुवात सत्यनारायणाच्या पूजेपासूनच होती सणावाराची, म्हणजे असं पूजा वगैरे तर पहिली. मग त्या दिवशी मी हे वापरणार आहे. मी ते बार्गेनिंग करून त्याच्याकडनं 700 रुपयाला घेतलेलं आहे. माझा एक दुकानदार आहे गावामध्ये, राम मंदिराच्या जवळ. आणि हे मंडई जवळून घेतलेलं आहे. फुलं ठेवायला, म्हणजे असे आमचे जे गुरुजी आहेत आणि आम्हाला पण सगळ्या सणावाराला भरपूर फुलं वापरायची सवय आहे. तर म्हणलं ह्याच्यात असे भरपूर फुलं घालून फुलं वापरण्यासाठी मी ही परडी घेतली. मंडईच्या बॅक साईडला भरपूर हे असं बसलेले असतात, त्यांच्याकडनं घेतले. हे मला वाटतं त्यांनी मला 300 रुपयाला दिलेलं आहे. आणि पणत्या घेतलेल्या आहेत. अजून 4 पणत्या कुठे माहिती नाही. मी 50 रुपयाला एक पणती घेतली आहे. मी वापरल्या नाहीये, मला तर दिवाळीत वापरायच्या आहेत. म्हणजे मला वाटतं 300 रुपयाच्या मी ह्या 6 पणत्या घेतलेल्या आहेत. आता 4 कुठे ठेवल्याच माझ्याच लक्षात नाहीये. आणि हे जे आहे ह्याला उरळी म्हणतात. तर ही पण मी प्रकट दिनाच्या दिवशीच घेतली होती. प्रकट दिनाच्या दिवशी मी स्वामींची स्थापना केलेली आहे माझ्या घरामध्ये. तर तेव्हा घेतली आहे. किती सुंदर आहे बघा, हत्ती वगैरे बघा किती छान आहे. तर ही मला त्यांनी 2800 रुपयाला दिली. मार्च महिन्यातच घेतली होती ही पण. आणि हे थोडस काही काही जुनं दाखवते आहे मी. आणि हे तबक आता मी सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशीच घेतलेलं आहे. हे जे दाखवते आहे ते खूप सुंदर आहे. आता ह्याच्यात सगळं मी पूजेचं सामान ठेवणार आहे. ह्या पितळेच्या 12 नंबर आहे ह्याचा. खूप सुंदर आहे, पण क्वालिटी इतकी छान आहे ना. आणि त्याच्याबरोबर ह्या अशा म्हणजे अक्षता वगैरे ठेवायला ह्या वाट्या घेतलेल्या आहेत. हे बघा, या अशा किती सुंदर आहेत बघा. अशा घेतलेल्या आहेत ना सगळ्या. त्यातल्या 2 वापरले आता मी श्रावण महिन्यामध्ये. हे आत्ताच घेतलेलं आहे, पण जेव्हा हे तांब्या वगैरे कलश वगैरे घेतलं ना त्याच्याबरोबरच घेतलेलं आहे.
ह्याचे 4 वाट्या घेतलेल्या आहेत. ह्याची किंमत तो मला 1200 रुपये बोलला होता, पण मी म्हणलं नाही, मी नाही देणार तुला 1200 रुपये, आणि वाटी बोलला होता 300 रुपये. तर मग मी त्याला म्हणलं वाटीचे 150 धर, 4 वाट्या घेते आणि ह्याचे 700, अशा म्हणून त्यांनी मला वाटतं 600 700 1300 रुपये घेतले ह्याचे त्यांनी. ह्या 4 वाट्या आणि ह्या तपकाचे त्यांनी माझ्याकडनं 1300 रुपये घेतले. पण खूप छान आहे, वाट्या पण इतक्या जड आहेत ना, इतक्या जड आहेत. मग आता मी ह्याच्यामध्ये पहिल्या श्रावणी शुक्रवारी आपल्याकडे आपल्या कुलदैवताला म्हणा किंवा हे आपलं जे ज्योतीची पूजा असती त्याला आपण साडीचा लाह्या आणि फुटाणे वगैरे दूध वगैरे दाखवतो, ते वापरले होते 2 वाट्या मी त्यातल्या. आणि सगळ्यात महत्वाचं तर म्हणजे तुम्हाला दाखवायचं खास ते म्हणजे समया आणलेल्या आहेत मी मोठ्या छान. हे बघा, हे पंचारती पण घेतलेली आहे मी या वर्षी. म्हणजे एक छोटी आहे माझ्याकडे, पण ती खूपच छोटी आहे, एकदम स्ट्रॉंग वगैरे. ह्याची पण किंमत इथं 450 रुपये वगैरे काहीतरी लिहिली आहे त्यांनी, उलटा दिसतंय ते. पण त्याला मी म्हणलं नाही नाही 300 रुपयाला दे, त्यांनी हे 300 रुपयाला दिलेलं आहे मला. आणि हे तोरण आणलं आहे छान 100 रुपयाला. मी किमतीसहित सांगते कारण बऱ्याच लेडीजला, म्हणजे इवन मी पण, असं घुंगरू आहे त्याला, ह्याच्यात छोटा पण साईज आहे, 80 रुपयाला येतो. कारण बऱ्याच लेडीजला किंमत पहिली जाणून घ्यायची असते, त्यातली मी पण आहे. पहिलं मी पण दुकानात कुठलाही गेले की कितीला आहे हेच विचारत असते. आणि हे झालं. आता हे मी जेव्हा सत्यनारायणाची पूजा करणार आहे त्याच्या आदल्या दिवशी रात्री वगैरे तोरण वगैरे लावून दरवाज्यावर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी स्वतः इतकी एक्साइटेड आहे, मी दोन्ही अशा सुंदर समया आणलेल्या आहेत, त्या दाखवायच्या आहेत तुम्हाला मला. हे बघा, दाखवते त्याला 2च मिनिटं फक्त, मी ते सगळं लावून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. हे बघा, ही समई घेतली आहे मी. एक अनमोड म्हणजे एक पूर्ण काढता येतं ह्याच्यातलं, मी दाखवते ते कसं आहे. अशा 2 घेतलेल्या आहेत. ह्याची किंमत मला वाटतं तो 12,000 जोडी बोलला होता. पण मी खूप 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 बार्गेनिंग करायची मला म्हणजे सवय आहे आणि मी बऱ्यापैकी बार्गेनिंग करू शकते. तर ही 12,000 जोडीची त्याला 7,000. माझे 1-2-3 दुकानं ठरलेली आहेत गावात, त्यांच्याकडनंच मी पितळेचं घेते. किती सुंदर आहे बघा. आणि 7 ह्याची आहे ही समई, 7 वातींची. मग ती मला खूप आवडली, खूप म्हणजे खूप. आणि मी खरं तर एकच मोठी आणणार होते, मला आवडली होती. तो ती सुद्धा एकच मोठी 12,000ला बोलला होता आणि लास्ट 8,000 रुपयाला द्यायला तयार झाला होता. पण मला ही आवडली आणि मग मी एकच मोठी घेण्यापेक्षा मग ही घेतली म्हणजे. आणि हे बघा, हे असं आहे. ह्याला आता हे लावायचं असं, म्हणजे 3 ठिकाणी 3, आणि वरचा मोर पण निघतो, म्हणजे हे पण निघतं. झाली समय रेडी. ही अशी समय आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आता मी घेतलेल्या आहेत सणासाठी. यातल्या 2-3 वस्तू म्हणजे मार्च मध्ये घेतलेल्या आहेत आणि 2-3 वस्तू आत्ता घेतलेल्या आहेत. अरे बापरे, जड पण आहेत चांगल्यात. हे बघा, दिसतंय ना? अरे काय विचारते मी, दिसतंय ना? बघा, अशा सुंदर समय आहेत, मला खूप आवडल्या खूप. आणि बरेच वर्ष झाले मला घ्यायच्या होत्या. स्वामींची इच्छा असेल तेव्हा सगळं आपल्या आयुष्यात होतं असं मला वाटतं. जे हवं ते मिळतं, आणि जे योग्य आहे ते आपल्यासाठी ते देतातच असं मला वाटतं. आणि मी गौरीच्या पण बऱ्याच गोष्टी नवीन आणलेल्या आहेत, त्या पण तुम्हाला दाखवायच्या आहेत. तर त्याही लवकरात लवकर मी तुम्हाला दाखवीन. बाय, भेटू नंतर.